सकल हिंदू समाज व शिवसेना महायुतीच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रकृतीचे उद्घाटन झाले थाटात। तर शुभस्ते आमदार अमोल खताळसह पत्नीक हा शिव उत्सव सोहळा ठरणार आहे ऐतिहासिक। बघा सविस्तर न्यूज एमपी वर। नमस्कार प्रेक्षक, न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताची। प्रेक्षकांनो, संगमनेरात आज पहिल्यांदाच ऐतिहासिक असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असताना संगमनेरकरांना बघावयास मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि किल्ल्याच्या देखाव्याचे उद्घाटन माननीय आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आले आहे। तर असंख्य शिवभक्त, विविध हिंदू संघटना, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक, असंख्य संगमनेरकर या शिवजन्मोत्सवात आपला सहभाग नोंदवताना दिसत आहे। आपले प्रतिनिधी आनंद बनमेरू यांनी टिपलेले हे छायाचित्र आहेत। आपण बघू शकता हा क्षण ऐतिहासिक असा क्षण म्हणावा लागेल याला। आजची शिवजयंती अर्थातच शिवजन्मोत्सव सोहळा ऐतिहासिक म्हणजे ऐतिहासिकच ठरणार आहे। त्यामुळे आपण बघू शकता या शिवजन्मोत्सवाची एक झलक न्यूज एमपीच्या माध्यमातून। प्रतिनिधी आनंद बनमेरू, संगमनेर। समस्त शिवभक्तांना आजच्या या उद्या घडणाऱ्या शिवजयंतीच्या पूर्वार्थ संध्याकाळी शुभेच्छा द्याव्या। छत्रपती शिवाजी महाराज की आज आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आपल्याला उद्या मोठ्या उत्साहात साजरी करायची। मागील महिन्यात सुद्धा आपल्याला महाराजांची तारीख आपल्याला न बघता महाराज त्यानुसार आपण उद्याची जी जयंती शिवजन्मोत्सव साजरा करतोय। यासाठी उपस्थित असलेल्या सर्व शिवप्रेमींचं मी स्वागत करतो। येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने शिवप्रेमींना अपेक्षित होतं, गेल्या 40 वर्षापासून न निघालेली मिरवणुका, न साजरी झालेली छत्रपतींची जयंती आपल्यामुळे साजरी होती, याचा सुद्धा आपल्याला आनंद आहे। आज महाराज कोणा एकाचे नाही, कोणा एका पक्षाचे नाही। आज संगमनेरमध्ये परिवर्तन झालं। महाराजांची जयंती काही लोक साजरी करायला लागले, याच्यात मला आनंद आहे। आणि माझी विनंती राहील, दरवर्षी सगळ्यांनी गावागावामध्ये असेल, शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे। उद्या संध्याकाळी 5 वाजता नगरपालिकेपासून आपली मिरवणूक, आपण महाराजांची, राजांची मिरवणूक काढतोय आणि तिचा समारोप सुद्धा इथं करतोय। त्यामध्ये 10 प्रकारचे पथक आपण ठेवले। आपला प्रयत्न आहे प्रत्येक कलाकारांना न्याय देण्याचा। त्या दृष्टीने आपण जे आदिवासी बांधव आहेत, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, ते पथक सुद्धा इथं आणले। आगोरी महाराज, आगोरी बाबा, बऱ्याच जणांची मागणी होती, ते सुद्धा आलं पाहिजे। तर माझी आपल्या सगळ्या तमाम शिवप्रेमींना विनंती राहील, उद्या जी मिरवणूक निघते आपली, त्यामध्ये आपण मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचंय आणि त्याचा समारोप सुद्धा उद्या संध्याकाळी आपण या ठिकाणी करणार आहे। त्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज। शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 हर। धन्यवाद। धन्यवाद अमोल भाऊ। नुकताच आपल्या या शिवजयंतीच्या निमित्तानं ज्यांनी
होते, सर्वांचे लाडके, सर्वांचे दमदार, सर्वांचे हृदयाचं काळीज असणारे दमदार युवा आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जय जय शिवराय. यावेळी आमदार साहेबांना माजी खासदार आपले सगळ्यांचं वाघमय व्यक्तिमत्व सुजयदादा विखे यांनी सुद्धा या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सकल हिंदू समाज आणि शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य शिवजयंतीचे तुम्ही सर्वजण साक्षीदार झालेले आहात, ज्यामध्ये सर्व ज्येष्ठ, सर्व श्रेष्ठ, सर्व तरुणाई आणि तुमची पुढची पिढी यांनी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की या वर्षी अख्ख्या या आधीच्या मागच्या 40-50 वर्षामध्ये कधीही न झालेली शिवजयंती यंदा साजरी झालेली आहे. त्यामुळे आपण सर्व या सोहळ्याचे साक्षीदार बनलेले आहात. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे आणि यासाठी सर्व संगमनेरकर, अमोल भाऊ आपले सर्वांच्या वतीने शतशः ऋणी आहोत. आणि आपण ज्यांना आपलं नेतृत्व म्हणून निवडून दिलं ते आपलं एक मत कुठेही वाया गेलं नाही. आपल्या सर्वांना मनोभाव अभिमान होत असेल. सर्वांना या शिवजयंतीच्या शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय, जय श्रीराम.